राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री तर बावनकुळेंकडे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकत्व। अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी। पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं। वाल्मिक कराड प्रकरणाचा फटका बसल्याची शक्यता। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद। हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक। दागिन्यांना हात लावला नाही पण 1 कोटींची मागणी केली। करीनानं सांगितला घटनाक्रम। करीनाचा पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात आणखी एक संशयित छत्तीसगडमधून ताब्यात। हल्ला प्रकरणातील कनेक्शनबाबत पोलिसांचा तपास सुरू। मुंबई पोलिसांचं एक पथक रायपूरसाठी रवाना। सैफ अली खान नाही तर त्याचा मुलगा तैमूर होता हल्लेखोराच्या निशाण्यावर। जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यामुळे नवा वाद। आव्हाडांच्या डोक्यावर परिणाम झालाय। संजय शिरसाट यांचा हल्लाबोल। छगन भुजबळांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला 2 तास उपस्थिती पण नाराजी दिली दाखवून। पटेल आणि तटकरेंच्या आग्रहामुळे आल्याची माहिती। अजित पवारांची बोलणं नाही। दहावी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा जात प्रवर्गाचा रकाना रद्द। नव्यानं हॉल तिकीट देण्याचा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। कोलकातामधल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय दोषी। सीबीआयकडून फाशीची मागणी। सोमवारी सुनावली जाणार शिक्षा। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन। शुभमन गिल उपकर्णधार। बुमराची ही निवड। फिटनेसवर निवड समितीचं बारकाईनं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।